डिअर स्टुडंट, सायन्स पार्ट 2 मधला आपल्याला सेकंड लेसन चालू आहे, सेकंड चॅप्टर चालू आहे. त्यामधला लेक्चर नंबर 4 आज बघायचे. फूड कंपोनंट, इन्फॉर्मेशन अबाउट द फूड कंपोनंट. फूड कंपोनंट, विच आर द फूड कंपोनंट? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स अँड विटॅमिन, मिनरल्स. मिनरल्स मध्ये आपल्याला आज वॉटर आणि फायबर हे स्टडी करायची आहे. एकदम सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे आणि व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावरती क्वेश्चन रिपीट तेच क्वेश्चन येतात. चला मग आपण फर्स्ट पासून बघूया. कार्बोहायड्रेट. वी आर ऑलरेडी स्टडीड अबाउट कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट विषयी आपण ऑलरेडी स्टडी केलेली आहे. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी फ्रॉम 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट. हे पण स्टडी केलेली आहे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये. आणि एक्सेस अमाउंट ऑफ कार्बोहायड्रेट स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. हे पण पॉइंट आहे, त्यामध्ये ऍड करा आणि लक्षात ठेवा. नेक्स्ट आपल्याला आज बघायचं आहे प्रोटीन. प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ आवर बॉडी. आपली बॉडी मजबूत करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक ऑफ आवर बॉडी. मग त्यात काय पॉइंट्स आहेत बुक्स मध्ये आपले जे पॉइंट्स दिले ते आपण वन बाय वन बघू. प्रोटीन्स आर मॅक्रो मॉलिक्युल. मॅक्रो आणि मायक्रो याचं आपण क्लासिफाय करून स्टडी केलेली आहे. मॅक्रो मीन्स दे रिक्वायर इन लार्ज क्वांटिटी मध्ये जे रिक्वायरमेंट असते, जसं प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्सची रिक्वायरमेंट जास्त असते, हे आपल्याला माहिती आहे. आता नेक्स्ट बघायचं आहे हाऊ द प्रोटीन आर फॉर्म. प्रोटीन कसे फॉर्म होतात? प्रोटीन्स आर फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स. मेनी अमिनो ऍसिड्स असे मेनी अमिनो ऍसिड एकत्र येतात व प्रोटीन फॉर्म होतात. अँड animal origin proteins are called first class protein. Animal origin protein म्हणजे काय? Animal origin protein means डायरेक्ट animal पासून ओरिजिनेट झालेले, लाईक मिल्क. काऊ पासून तुम्ही मिल्क घेतला, काऊ पासून मिल्क येतो, दॅट इज एनिमल ओरिजिन. किंवा एग्ज आहे, हेन पासून एग्ज डायरेक्ट बॉडीच्या बाहेर पडतात. तसे एनिमल ओरिजिन प्रोटीन्सला काय म्हणतात? फर्स्ट क्लास प्रोटीन. सिंपल आहे ना? ओके. नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय पहा. वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. 1 ग्रॅम प्रोटीन खाल्लं आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. जसं कार्बोहायड्रेटला पण तशीच मिळायची 4 किलो कॅलरी, तशी प्रोटीनला पण 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. अमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड बाय द डायजेशन ऑफ प्रोटीन. अमिनो ऍसिड्स कसे बनतात? प्रोटीन डायजेस्ट झालं तर अमिनो ऍसिड्स बनतात. अगोदर पण आपण बघितलेले. दीज अमिनो ऍसिड्स आणि जे ऑब्टेन झालेले, डायजेशन झाल्यावरती अमिनो ऍसिड फॉर्म होतात आपल्या बॉडीमध्ये. दॅट अमिनो ऍसिड्स ऍब्सॉर्ब्ड अँड ट्रान्सपोर्टेड ऑल ओव्हर द बॉडी व्हाया ब्लड. जे अमिनो ऍसिड फॉर्म होतात आपल्या बॉडीमध्ये त्याला ऍब्सॉर्प्शन आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण ऑल ओव्हर द बॉडी ट्रान्सपोर्टेड करण्याचं काम करतं. कोण करतं? ब्लड करतं. ओके, क्लियर आहे? नेक्स्ट, फ्रॉम these amino acids organ and cell produce various type of proteins. different proteins फॉर्म होतात. जिथे रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. होल बॉडी आपल्या बॉडीमध्ये ते कुठले आहेत त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तिथे चार्ट येणार. आता या चार्टमध्ये त्या सगळ्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एकदम केअरफुली लक्षात ठेवायचे तुम्हाला, कारण या चार्ट वरती 5 to 6 टाइम क्वेश्चन रिपिटेशन झालेले आहे. परत एकदा सांगतोय, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितला त्याच्यामध्ये 5 to 6 टाइम याचं रिपिटेशन झालेलं आहे. त्यामुळे चार्ट एकदम केअरफुली फोकस ऑन दिस चार्ट. आता पॉज करा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, पण एकदम मन लावून स्टडी करा या चार्टचे. चार्टमध्ये काय इन्फॉर्मेशन बघायची पहा. आता स्किन आहे. स्किन मध्ये कुठल्या टाईपचे प्रोटीन्स फॉर्म होतात? मेलेनिन आहे, ज्यावरती आपल्या बॉडीचा कलर ठरतो. फेअरनेस, जे डार्कनेस आपल्या बॉडीचा कलर असतो तो मेलेनिन मुळे. आणि क्रिएटिन नावाचा जो आहे तो पण आपल्या स्किन मध्ये असतो, आपल्या हेअर मध्ये असतो. ओके. नेक्स्ट, बोन मध्ये काय? ऑसिन नावाचा प्रोटीन असतो. बोन मध्ये ऑसिन नावाचा प्रोटीन असतो. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला, पेअर व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण की एक्झाम मध्ये क्वेश्चन असे येतात. कधी तुम्हाला दिलं जातं स्किन, मग तुम्हाला ते एक्झाम्पल्स त्याचे लिहावे लागेल, कुठल्या टाईपचं प्रोटीन आहे, किंवा प्रोटीनची नावं दिली जातील. मग तुम्हाला इकडं कुठं त्याचं लोकेशन काय आहे, कुठल्या लोकेशनला ते आढळतं हे पण तुम्हाला सांगावं लागतं. थर्ड, सेल्स. लोकेशन. सेलच्या लोकेशन मध्ये कुठल्या टाईपचे प्रोटीन असतात? प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन्स असतात. अँड डिफरंट एन्झाइम्स असतात सेलमध्ये. नेक्स्ट, पॅनक्रियाज मध्ये विच टाइप ऑफ प्रोटीन्स आर देअर? इन्सुलिन अँड ट्रिप्सिन. ओके, हे टाईपचे प्रोटीन आहेत. इन्सुलिन तुम्हाला माहिती असेल. इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये का असतो? टू रेग्युलेट द शुगर लेवल. मीन्स आपल्या बॉडीमध्ये शुगर लेवल जर वाढत असेल त्याला कंट्रोल करण्याचं काम पण करतात, इन्सुलिन करतात.
नेक्स्ट आहे पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी ग्लॅंड मीन्स डिफरंट हार्मोन्स. हार्मोन्स इज ऑल्सो वन टाइप ऑफ प्रोटीन. डिफरंट हार्मोन्स. मसल्स. मसल्स मध्ये फ्लेक्झिबल प्रोटीन असतात, ऍक्टिन अँड मायोसिन. हे फ्लेक्झिबल प्रोटीन्स असतात कुठे? मसल्स मध्ये, ऍक्टिन अँड मायोसिन. आणि लास्ट वन आपल्या चार्ट मध्ये दिलेले ब्लड मध्ये. ब्लड मध्ये कुठल्या टाइप ऑफ प्रोटीन असतात? हेमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज या टाइपचे प्रोटीन आहे. त्यामुळे हा चार्ट थोडा सिंपल चार्ट आहे. कुठंतरी असा हा मोठा बनवा, आपल्या घरामध्ये कुठेतरी भिंतीला तो लावा, म्हणजे रोज दिसलं पाहिजे. हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे, कारण की 5 to 6 टाइम रिपिटेशन झालेले. परत सांगतोय, दिस चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण ह्याच्या अगोदर बघितलं होतं एक्सेस अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट स्टोअर केले जातात. तसं एक्सेस अमाऊंट ऑफ अमिनो ऍसिड नॉट स्टोअर्ड इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये एक्सेस अमाऊंट अमिनो ऍसिड स्टोअर केले जात नाही. तर त्याचं काय होतं? दॅट अमिनो ऍसिड ब्रोकन डाऊन टू फॉर्म अमोनिया अँड इलिमिनेट फ्रॉम अवर बॉडी. इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट आणखी काय होतं? If necessary, excess of protein converted into useful substance like glucose through the process of gluconeogenesis. एकदम सिंपल आहे, इम्पॉर्टंट पण आहे. रिमेनिंग फूड कंपोनंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. आता जो कोणी नवीन असेल, आज चॅनलवर जो नवीन असेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आपण जे 10th सायन्स आहे त्याचे पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडचे सिरीज बनवणार आहे. सगळे लेसन यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरचं जर नोटिफिकेशन हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम सिंपल असं त्याच्यामध्ये इमेजेस टाकून वगैरे आपण व्हिडिओज बनवलेले. तुम्ही जे बघितल्यानंतर असं वाटेल की आपण काय एक मूवीज बघतोय की काय, आणि कन्सेप्ट एकदम तुमची क्लिअर होतील. कन्सेप्ट क्लिअर झाले तरच तुम्ही एक्झामला सामोरे जाऊ शकता, फेस करू शकता. ओके, थँक यू सो मच. कीप वॉचिंग.